अपक्ष मी अपक्ष निवडून आलेलो आहे। माझ्या मतदारसंघात कामं झाले पाहिजे म्हणून मी सरकारमध्ये गेलो। माझी नितांत श्रद्धा नामदार एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यावर आहे आणि ते कामही करता। पण मग हे कोणाच्या दबावात चालू आहे याच्या खोलात मी गेलेलो आहे। मला ते विषय सापडलेला आहे आणि मी काही कोणत्या सरकार बिरकारला घाबरणारा माणूस नाही आहे। उद्याही निवडणूक मी तुमच्यासारख्या मतदारांच्या जीवावर लढलो होतो, अपक्ष निवडणूक लढलो होतो आणि उद्याचं काय होईल याची मी काही चिंता करत नाही। पण खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा म्हणजे गणित काढायचं आणि त्याला पाठीशी सरकारने घालायचं, हा काही मुद्दा मला पडत नाही। मला न्यायालयाचे सगळे दालन उघडे, मी न्यायालयाच्या शेवटपर्यंत मी जाईल, न्याय मागण्याचा प्रयत्न करेन आणि सरकारमधून मला जर एकाकी पाडलं होत असेल, प्रयत्न होत असेल तर ते सरकारच्या विरोधात लढायची माझी तयारी आहे। नामांचा विषय असेल तर कुठेतरी सरकारमध्ये आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपली दखल घेतली जात नाही असं वाटत नाही आपल्याला? नाही, आपले दोन विषय आहे। दोन गणितच्या विषयाच्या संदर्भामध्ये तर सरकार माझी दखल घेत नाही, कारण मी मुद्दा मांडल्यावर मी कोणाला खुश करण्यासाठी सरकारने ते केलं हे मला माहीत नाही। सरकारने जे केलं आहे ते अतिशय नियमबाह्य पद्धतीत केलेलं आहे। तर सरकारच्या एकाच एजन्सीने म्हणजे विभागीय आयुक्ताने त्याच्यावर ठपका ठेवला, अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आणि दंड दाखल केला आणि त्यांचं म्हणणं मांडलं नाही एवढं म्हणून ते संस्थगित केलं गेलं। मग त्याचं म्हणणं तुम्ही जर त्याची पूर्ण जर हेअरिंग बघितली, त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, दिसतं त्याच्यामध्ये। माझ्याकडे त्याच्यावर तसे ठळक निरीक्षण आहे, मी महाशय हायकोर्टामध्ये ते दाखल केलेले आहे, ते चाललं आहे, हायकोर्टात ते चाललेलं आहे। असं नाही की राजकारणाच्या माध्यमातून काही पॉलिटिकल लीडर लोकांनी अशा पद्धतीने इन्फ्लुअन्स केला आणि अधिकाऱ्यांना दबावात घेतलं आणि अधिकाऱ्यांनी ते करून टाकलं तर आम्ही दुसऱ्याकडे दाद मागणं आमच्यासाठी कोर्ट आहे, आम्ही कोर्टात दाद मागतोच आहे। पण खऱ्या अर्थाने ही गोष्ट तेवढीच खरी आहे की इथल्या आता मी त्या ज्या बोजे उतरवले होते त्या बोजे उतरवल्या SDMने बोजे उतरवून टाकले। बोजे उतरवण्याचं कोणतं आधीच नसताना भुसावळ SDMने बोजे उतरवल्यानंतर मी त्या बोजे उतरवण्याच्या विरोधामध्ये आत्ता 1.5-2 महिने झाले आहे अप्पर कलेक्टर पिनाटेंकडे तशा पद्धतीची ते बोजे उतरवण्याच्या अगेन्स्टमध्ये मी पिटिशन दाखल केली आहे, जी त्यांच्याकडे अपील आहे। अजूनपर्यंत त्यांनी हेअरिंग लावलेली नाही, या क्षणापर्यंत हेअरिंग लावलेली नाही। हे चाललं काय आणि कोण करत आहे? मग मी सरकारमध्ये आहे, मला माहिती आहे मी सरकारमध्ये आहे, पण सरकार मग कोणासाठी करत आहे, कोणासमोर झुकतं आहे? आणि इतकं सरकार सांगतं आम्ही पारदर्शी आहे, सरकार सांगतं की आम्ही चांगलं काम करतो आहे आणि मग तुम्ही चांगलं काम करताय तर 137 करोड रुपयाचा जो शासनाचा महसूल बुडवला त्या महसुलाच्या संदर्भामध्ये तुम्ही का इतक्या अशा पद्धतीत एखाद्याला मदत करताय? का तुम्ही 2-2 पत्र देताय? आता दुसऱ्या विभागीय आयुक्त म्हणजे संभाजीनगर विभागीय आयुक्तांची याच्यामध्ये नवीन चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे। याच्यामध्ये मला वेगळा वास येतो आहे की एका विभागीय आयुक्त म्हणजे छोटंसं पद नाही आहे। त्यांनी चौकशी केली, त्यांनी सखोल चौकशी केली, अनेकांचे जबाब नोंदवल्यानंतर हा एका 1.5 वर्षानंतर हा रिपोर्ट आला। रिपोर्ट आल्यावर परत तुम्ही त्याला दुसऱ्याने हे केला पाहिजे असं म्हणताय? कोर्टापर्यंत विषय गेला, कोर्टाने विषय नाकारला की तुम्हाला म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही, तुम्ही पहिल्यांदा 25% पैसे भरा आणि म्हणणं मांडा आणि लगेच शासन त्याच्यामध्ये पलटी मारतं आहे। फक्त निवडणुकांसाठी चालला असेल तर मग लोकांसमोर हे सगळे विषय आले पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलं त्याचे काही डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, ते पण डॉक्युमेंट मी योग्य वेळी सादर करेल। पण तुम्ही तक्रारी करतात, सरकार दरबारी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला महायुतीमध्ये एकांकी काढलं जाते का? आता विषय कुठले कुठे घेऊन नका जाऊ। मी